जग बदलते बरोबर. आणि जो त्या प्रवाहात राहणार आहे तो मग मागे पडणार जगाच्या पुढे. नसेल तर मग त्याच्या पुढे जग निघून हा तो तिथे राहणार बरोबर. तर आता जशी आपली उत्क्रांती झाली म्हणजे जसं 1972चा दुष्काळ पडला त्याच्यानंतर गव्हाची उत्क्रांती हरित क्रांती वगैरे झाली. पण प्रोसेसिंग एवढं झालं सिस्टमवरती किंवा ज्या आपले जे काय अन्न प्रक्रिया आहे त्याच्यावरती एवढं प्रोसेसिंग झालं की ते प्रोसेसिंग करता करता आता एक वेळ अशी आली की चुलीवरचा वडापाव, चुलीवरची भाकरी, म्हणजे आपण काय करतोय रिटर्न तिकडे चाललोय. गॅस वापरून वगैरे सगळं करून परत म्हणजे माणूस खातोय पण त्याला चव नाही म्हणून परत रिटर्न. म्हणजे एक दिवस असं येणार की आपल्याला परत रिटर्न तेच करावं लागणार आहे कारण पर्याय नाही बरोबर. तर 1900 जवळजवळ 45च्या दरम्यान दुसरं महायुद्ध झालं बरोबर. त्या महायुद्धामध्ये जपानवरती अमेरिकेनं हल्ला केला बॉम्ब नागासाकी आणि हिरोशिमा बरोबर. तर दुसऱ्या महायुद्धात तो बॉम्ब हल्ला एवढा तीव्र होता आणि घातक होता की तिथं 20 वर्ष तरी काय उगवत नव्हतं. हे गुगल आहे ते हे हिस्ट्री बरोबर. मग तिथं जीव उत्पत्ती कशी होईल म्हणजे तिथं मानव कसा जन्म घेईल किंवा कसा सर्वाईव्ह करेल ह्याच्यावरती रिसर्च करण्यात आले बऱ्यापैकी. मग त्याच्यावरती काही तत्व हातात घेतली. त्याच्यापैकी आपल्या जीवनावश्यक घटक म्हणजे पाणी, ज्याच्या भोवती आपलं जीवन फिरतं. बघा सकाळी पाणी नसेल तर आपलं काहीच करू शकत नाही बरोबर. तर त्या तत्वावरती काम करायला घेतलं तिथल्या शास्त्रज्ञांनी की बाबा पाणी हे आपल्या जीवनाचा घटक आहे, महत्वाचा घटक आहे. तर त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो का, त्या पाण्यावरती प्रक्रिया करून आपण चांगलं जीवन करू शकतो. कारण तिथलं पाणी पण त्या प्रमाणात दूषित झालं होतं. आणि आता सिंगापूर सारखं त्यांचं शहर त्या कोणत्याही जीवाणू आपल्या शरीरामध्ये जर आपलं शरीर अल्कलाईन असेल तर त्या शरीरामध्ये जास्त काळ टिकू शकत नाही. आणि जिथं घाण आहे, जिथं अस्वच्छता आहे, जिथं तुमचं शरीर हे ऍसिडिक आहे तर तिथं सगळ्यात जास्त अटॅक किंवा कुठल्याही रोगाचा अटॅक त्या पेशींवरती होतो. आणि त्या पेशींवरती अटॅक झाल्यामुळं आपण आजारी पडतो. म्हणजे हा हेल्थ सेक्टरचा विषय झाला. तर पाण्यावरती असंच त्यांनी रिसर्च केलं तर 7 देश आपल्या जगामध्ये 7 आश्चर्य आहेत बरोबर, म्हणजे 7 वंडर्स. तर त्याच्यामध्ये पण असं झालं की 7 ठिकाणचं पाणी कलेक्ट करण्यात आलं की जे पाण्यामधील असलेली तत्व हे सडत नाहीत. बघा आपल्याकडे एक पाणी आपण आणलं तर ते सडत नाही, कुजत नाही, काय होत नाही, शिळ होत नाही, काय होत नाही. ते कुठलं आहे बरोबर. सोपं गणित त्या पाण्यामध्ये आहे. तर आपण त्या प्रॉपर्टी बघूया. म्हणजे तुम्हाला मी आता जास्त फापट पसार काय सांगत बसत नाही, एका तासामध्ये डेमो संपूया म्हणजे काय होईल की तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर आपण आता काय बघूया, डायरेक्ट डेमोला हात घालू आणि त्याच्यामध्ये मायक्रोक्लस्टर ही एक प्रॉपर्टी पहिली बघूया. मायक्रोक्लस्टर म्हणजे काय, मायक्रोक्लस्टर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे छोटे छोटे तुकडे करणे. कारण ते पाणी काय होतं मायक्रोक्लस्टर म्हणजे साध्या सोप्या भाषेत पातळ होतं. आपलं पाणी जड असतं बघा. आपण विहिरीत पोवाय गेल्यानंतर आपल्याला समजते बाबा हे पाणी जड आहे, पिताना पण समजतं बाबा हे पाणी जड आहे, हे मला पाणी पचणार नाही. आता त्याचं उदाहरण आपण कुठल्या एखाद्या पाहुण्याकडे गेलो किंवा आम्ही आलो तांबे अजून तसेच आहेत. कारण आपल्या शरीराला माहिती आहे की मला माझ्याकडचं असलेलं पाणी पच, म्हणजे त्या पाण्यामध्ये ती प्रॉपर्टी आहे, अल्कलिनिटी आहे म्हणून. तर आता आपण त्याची मायक्रोक्लस्टर ही प्रॉपर्टी बघूया. म्हणजे तुम्हाला दिसतो हायड्रोजन म्हणजे जे बबल्स दिसतात आतमध्ये या पाण्यामध्ये हायड्रोजन फक्त 55 सेकंद लागतो. म्हणून ह्या पाण्याला कुठलीही स्टोरेज कॅपॅसिटी नाही. म्हणजे हा कन्सेप्ट असा की आतापर्यंत आपण शिळं पाणी पित होतो. म्हणजे प्युरिफायर तुम्ही 10 वर्ष वापरलाय बरोबर, तर 10 वर्ष आपण शिळं पाणीच पित होतो. बघा हायड्रोजन उडायला लागला म्हणजे ह्याच्यातून नाही सवय लागला. दिसतो का जवळ म्हणजे समजा ना त्याच फक्त हा लिक्विड फॉर्म ह्या लिक्विड मध्ये. तर आपण हा पीएच स्केल बघूया. हे मशीन मधून निघालेलं पाणी, हे नॉर्मल वॉटर,
आणि हे जे आपण पितो ना, सगळेच पितात. नसेल तर पाहुण्याला घेऊन यायला सांगतात, येता येता घेऊन ये. आजपर्यंत तुम्ही पित असाल तर आतापासून जरा विचार करून प्या. हे स्प्राईट म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स. आता पण स्प्राईट आता नवीन काय आले बाळा? स्टिंग. काय आलं? स्टिंग. स्टिंग. ब्ल्यू काहीतरी स्टिंग आले आता. तुम्ही किती पिता? ही 20 रुपयाची बॉटल आहे. तेवढ्याच भागत नाही. हे काय झालं? हे तुमचं निरोगी असलेलं शरीर हे ऍसिडिक केलं. किती ना अजून केवढं बाकी? मग हे ऍसिड तुम्हाला ऍसिडिटी झालंय म्हणून पिता. मग हे ऍसिड वरती गरम तव्यावरती पाणी ओतल्यासारखं. म्हणजे ह्याचा आणि ऍसिडिटीचा काही संबंध नाही. म्हणजे तुम्ही जे स्प्राईट पिता त्याचं, म्हणजे तुम्ही झेर पिताय रोज. जे पितात ना ते झेर. आता ह्याची गंमत अशी की हे पाणी जर तुम्हाला न्यूट्रलाइज तुमची बॉडी किंवा तुमचं शरीर न्यूट्रलाइज म्हणजे निदान न्यूट्रलाइज अल्कलाइन सोडून द्या, न्यूट्रलाइज करायचं असेल तर कमीत कमी एक हे समजा 1 लिटर असेल स्प्राईट तर 16 लिटर पाणी तुम्हाला प्यावं लागेल. तर ते न्यूट्रल मध्ये येईल. आणि मग डिटॉक्सला जाईल. डिटॉक्स म्हणजे मॅडम सांगते तुम्हाला डिटॉक्स काय असतं. डिटॉक्स म्हणजे तुमचं शरीर मोकळं होणं किंवा जे अन्न झालं की अन्न पचन राहिलंय आतड्यात गुंतलंय ते सगळं खाली निघून जाणं. मग त्यापासून होणार आहे बघा जगात बीपी शुगर कोणाला आता कोणाला आहे? बीपी आणि शुगर कशामुळे होतो? बरोबर. म्हणजे टॉक्सिक सबस्टन्स जर बॉडीमध्ये राहिले. आता त्याचं सर्वसाधारण मराठी भाषेत सांगतो तुम्हाला मी. जे अन्न पचन होत नाही, जे राहिलेलं अन्न जे असते आपल्या बॉडीमध्ये ते पचन होत नाही म्हणजे टॉक्सिक सबस्टन्स ते शरीरामध्ये शिल्लक राहतं कुठंतरी. मग त्याला न्यूट्रलाइज करायला शरीराने काय तयार करायला पाहिजे? इन्शुलिन तयार करायला पाहिजे. ते इन्शुलिन तयार होत नाही. मग त्याचं रूपांतर कशात होतं? शुगर मध्ये. म्हणजे परत कुठं आलं? खाण्यापिण्यावर आलं. मग आपण काय खाल्लं पाहिजे? कसलं खाल्लं पाहिजे? चांगलं खाल्लं पाहिजे. पण हे सांगतो आम्ही आता जवळजवळ आमचा किती सर 300 डेमो असेल. आम्ही अजून नॉलेज देतोय पण लोकांना अजून लक्षात येईल बाबा आम्ही सांगतोय. कारण बघा एखाद्या माणसाच्या घरामध्ये 35व्या वर्षी 20व्या वर्षी 30व्या वर्षी लोक अघटित अनपेक्षित जाणं त्या होणाऱ्या कुटुंबाचं सर्वात मोठं नुकसान. कारण त्या लेडीजनं काय तयारी केलेली असते, काय काय असते त्यांच्यावर? काय नसते. पण त्या कुटुंबाची होणारी अवस्था ही न भोगवणारी असते. आणि ज्यावेळेस तो माणूस जातो किंवा ती लेडीज जाते त्या होणारी कुटुंबाची दुरावस्था ही न भोगवण्यासारखी कल्पने सुद्धा करू शकत नाही. 12 एकर ऊस होता भावात जागची जागी मिळाला. त्यांच्या पाणी उन्हातून कुठं आला? 12 एकर ऊस माणूस तिथंच मेला 35व्या वर्षी. लहान लहान मुलं म्हणजे आपण नाही बघू शकत ते. त्या पाण्यानं तुमच्या साध्या पाण्याने नव्हे, त्या मशीनच्या पाण्याने. गोळी चेचून घेतले तर पाणी टाकलं त्यातून हायपीट काय हे जी तुमची गोळी काम करते तेच हे पाणी काम करते. नाही न्यूट्रल. साध्या पाण्यामध्ये अल्कलाइन होणार नाही ना. साधारणतः न्यूट्रल पेक्षा थोडं जास्त म्हणजे जेवढी एमजीची असणार तेवढं काम करणार. आणि जेवढा तुमचा कोणती देतात त्याच्यावरती डिपेंड राहणार तेवढी. असे काय आन्सर याच्यात?
नॉर्मल पाण्यामध्ये काय- ऍब्झॉर्ब कोणी जास्त पाणी केलं मशीनच्या पाण्यात म्हणजे जे काही जिरा असेल त्याच्या कोर्स मध्ये पाणी गेलं हातपर्यंत आणि त्याने ऍब्झॉर्ब करून घेतलं म्हणजे आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे पण ते पाणी तिथपर्यंत पोहोचलं पण पाहिजे मग तुम्हाला रिझल्ट 100% येणार म्हणजे ही मशीन तुमच्या आता तुम्हाला थायरॉइड झालाय मीटर बरोबर तुमच्या पेशींवरतीच काम करणार आणि सेल जनरेशनचं काम करणार पासून जर मात्र आपल्या 100 मशीन लागले तर 200 रोज लागले 100 असं मी काय म्हणतोय सर माझा छोटा प्रश्न हा, बोला. पाणी पिऊन आपण वर्कआउट करतोय 100% मग